आणि आता बातमी उत्तराखंडमधून। उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर राज्यातील 37 जण बेपत्ता झाल्याचं कळतंय। तर पुण्याच्या आंबेगावातील 24 तर जळगाव ग्रामीणमधील 13 जण यामध्ये बेपत्ता झाल्याची सध्या माहिती मिळते। तर अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्समधनं। उत्तराखंड राज्यातील किती जण अडकलेत सध्या आपण पाहतोय। जळगाव ग्रामीणमधील 13 जण या ठिकाणाहून बेपत्ता झालेत। यासोबतच पुण्याच्या आंबेगावातील 24 जणही बेपत्ता झाल्याची माहिती आहे। तर नांदेडमधील 11 जण संपर्कात असून ते सुखरूप आहेत अशी माहिती मिळते। शिवाय सोलापुरातील 4 तरुण या ठिकाणी अडकले होते, मात्र त्यांची सुखरूप सुटका झाली आहे। तर उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर राज्यातील 37 जण त्या ठिकाणी बेपत्ता झाले होते। अजून सुद्धा जळगाव ग्रामीणमधील 13 जण बेपत्ता असल्याचं कळतंय। माझ्या प्रॉपर गावाचे 13 लोक आहेत आणि त्यांची नावं माझ्याकडे आहेत आणि 24 तासामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला नाही आहे। तिथल्या मी SP जे आहेत ते ऑलरेडी पुण्याचे आहे, महाराष्ट्राचे असल्यामुळे मी त्यांच्याशी स्वतः बोललो आहे। ते म्हणले की अजूनही काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही, कारण 50-60 किलोमीटरच्या त्या एरियामध्ये किती लोक अडकले होते, किती गाड्या होत्या याचं कन्फर्मेशन आमच्याकडे नाही। पण अजूनही त्या मुलांचा आमचा फोनवर संपर्क होत नाही, कारण 13 मुलं आहे। तर माझा कंटिन्यू फॉलो सुरू आहे, पण आता लवकर जर नाही निरोप लागला तर मी स्वतः तिकडे